अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेले युद्ध थांबणार कधी? अवघ्या जगासाठी सध्या हा प्रश्न कळीचा बनलाय. पण उत्तर कुणाकडेच नाहीये. बरं, ज्यांनी याचं उत्तर द्यायचं त्यांनी दिलेल्या उत्तरांवर विश्वास किती ठेवायचा हा एक प्रश्न. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ढीग वल्गना केल्या आणि युद्धाची सुरुवात केली. सोबतीला इस्रायलही आहे, त्यामुळे 15-20 दिवसात कामगिरी आटपून टाकू असं वाटलं. पण युद्धच ते जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत त्याचा अंदाज कुणालाही येत नाही. आणि एकदा का युद्ध सुरू झालं की ते कुठल्या दिशेला जाईल आणि ते किती काळ चालेल हेही सांगता येत नाही. इराणमध्येही तेच झालं. अमेरिकेला वाटलं त्यापेक्षा इराण कैक पटीनं चिवट निघाला. सर्वोच्च नेते मारले गेले. देशातल्या शेकडो इमारती जमीनदोस्त झाल्या. करोडो रुपयांचे प्रकल्प अक्षरशः मातीत गेले. व्यापार ठप्प झाला. शाळेतल्या कोवळ्या मुलांसह हजारो नागरिकांचे जीव गेले. पण तरीही इराण काही डगमगला नाही. अमेरिका आणि इस्रायल सारख्या शक्तिशाली साम्राज्यांना तोंड देत राहिला. स्वतःच्या अस्तित्वाबद्दलची तीव्र आत्मीयता आणि अमेरिका इस्रायलच्या कुठल्याही दंडेलशाहीला बळी पडायचंच नाही हा ठाम विश्वास यामुळे इराण लढत राहिलाय. तब्बल 32 दिवस इराण लढतोय. आपलं भौगोलिक स्थान, आपली नैसर्गिक क्षमता याचा इराणनं यात पुरेपूर वापर केलाय. अमेरिकेला पाय रोवू देणाऱ्या आखाती देशांची हालत खराब केली आणि अवघ्या जगामध्ये तेल आणि गॅसची आणीबाणी लावली आहे. इराणला गुडघे टेकायला लावायचे तर अमेरिकेला आता इराणच्या भूमीत उतरावं लागेल. तशी तयारी अमेरिकेनं सुरूही केली, पण ते सोपं नसेल हेही त्यांच्या लक्षात आले. दुसरीकडे अमेरिका आणि इस्रायल या दोनही देशांच्या युद्धाच्या विरोधात वातावरण तापले. त्यामुळे हे सैनिक उतरवण्याचं जे ॲडव्हेंचर आहे ना, ते अमेरिकेला फारसं परवडेल असं दिसत नाहीये. आणि म्हणूनच अमेरिकेकडून युद्ध थांबवण्याच्या दृष्टीनं वक्तव्य यायला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानच्या जमिनीवर चर्चा झाल्या. इराणशी करार करण्याची बात झाली. इराणला पाठवण्याचे मसुदे चर्चेत आले. मग व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांनी युद्ध 1-2 आठवडेच चालेल असं म्हटलं आणि ट्रम्प यांनी सुद्धा युद्ध संपवण्याची वक्तव्य सुरू केली. पण या सगळ्यामध्ये 3 बाबी अत्यंत गंभीर आहेत. पहिली बाब, डोनाल्ड ट्रम्प युद्ध संपवण्याबाबत बोलतात आणि तेव्हाच ते मध्य पूर्वेमध्ये लष्करही पाठवतात. दुसरी बाब, अमेरिका, ट्रम्प वारंवार युद्ध संपवण्याबाबत अनेक दावे करतात, पण त्यांच्या एकाही दाव्याला इराणनं एकदाही सकारात्मक प्रतिसाद काही दिलेला नाहीये. इराणची भाषा ही आव्हानाचीच राहिली. आणि तिसरी बाब, अमेरिका युद्ध संपवण्याबद्दल जेव्हा बोलते तेव्हा इस्रायल मात्र एकदाही त्याचा उच्चार करत नाहीये. त्यामुळे अमेरिकेनं जरी युद्ध समाप्ती केली तरी प्रत्यक्षात युद्ध कधी संपेल हा अवघ्या जगासाठी कळीचाच मुद्दा राहणार आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातलं युद्ध संपण्याच्या मार्गावर आहे. याचे संकेत खुद्द अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले. महत्त्वाचं म्हणजे आधी इराणनं करार करावा अशी अट घालणारे ट्रम्प आता स्वतःच विना करार या युद्धातून माघार घ्यायला तयार झाले. ट्रम्प नेमकं काय म्हणाले तेही बघा. इंधनाचे दर कमी होण्यासाठी मला फक्त इराणमधून माघार घ्यावी लागेल. आम्ही ते लवकरच करणार आहोत, कदाचित 2 आठवड्यांमध्ये. आम्हाला जेव्हा वाटेल की आम्ही इराणला पुन्हा अश्मयुगात ढकललंय तेव्हा आम्ही माघार घेऊ. इराणमधलं आमचं उद्दिष्ट पूर्ण होत आलंय, त्यामुळे इराणनं करार नाही केला तरी आम्हाला काहीही फरक पडणार नाही. ट्रम्प यांचं हे विधान म्हणजे अमेरिकेच्या हतबलतेची अप्रत्यक्ष कबुलीच आहे. कारण 32 दिवस भीषण हल्ले करूनही इराण बधत नाहीये. हार मानणं तर दूरच, पण इराणचं नेतृत्व चर्चेलाही बसत नाहीये. उलट आम्ही अमेरिकेला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी गर्जना इराण करतोय. तिकडे अमेरिकेत पेट्रोलचे दर $4 प्रति गॅलनच्या पुढे गेलेत. त्यामुळे अमेरिकेत ट्रम्प यांची लोकप्रियता झपाट्यानं घसरतीये. आंतरराष्ट्रीय पटावर एकही बलाढ्य देश अमेरिकेच्या मदतीला आलेला नाही. तुमचं युद्ध तुम्हीच निस्तरा असा सर्व देशांचा सूर दिसतोय. त्यामुळे अमेरिका एकटी पडलीय. आखाती देशांवर इराणनं केलेल्या हल्ल्यांचा परिणाम जगभरात जाणवतोय. फिलिपिन्स सारख्या देशामध्ये ऊर्जेची आणीबाणी जाहीर करावी लागली. म्हणूनच ट्रम्प यांनी म्हटल्याप्रमाणे जर खरंच 2 आठवड्यात युद्ध संपलं तर भारतासह अवघ्या जगासाठी तो मोठा दिलासा ठरणार हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.